आपलं स्वागत करते। वर्षा, सगळ्यांचंच लक्ष खरं तर बारामतीमध्ये लागलेलं आहे, कारण बारामतीत नमो महारोजगार मेळावा होणार आहे। ज्या रोजगार मेळाव्यावरून निमंत्रण पत्रिकेवरून मानपानाचं नाट्य सुद्धा रंगलेलं होतं। त्यानंतर शरद पवार यांचं नाव पुन्हा पत्रिकेत लिहिण्यात आलं आणि त्यानंतर नवी पत्रिका सुद्धा छापण्यात आली। त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष आज बारामतीत लागलेलं आहे। दुसरीकडे मात्र 80 खासदारांना नारळ मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। रात्री 3 वाजेपर्यंत ही बैठक पार पडलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा पुढच्या काही मिनिटांमध्ये, पुढच्या काही अर्ध्या तासात आपण घेणार आहोत। पण आजची जी वर्तमानपत्र आहेत, आघाडीची वर्तमानपत्र आहेत, ती नेमका काय हेडलाईन घेऊन तुमच्या भेटीला आलेली आहेत ती आपण पाहूया। सुरुवातीला आपण लोकसत्ताची हेडलाईन पाहूया। लोकसत्तात हेडलाईन काय आहे तर अर्थातच लोकसत्तामध्ये हेडलाईन आहे 80 खासदारांना नारळ मिळणार। 80 खासदारांना नारळ मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची ही व्यूहरचना आता ठरलेली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीकरता विजयाची क्षमता हाच प्रमुख निकष लावून भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी तयार करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पहाटे 3:30 वाजेपर्यंत ही बैठक पार पडली आहे। शुक्रवारी केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये विद्यमान खासदारांच्या कारभाराचा आढावा घेण्यात आला या बैठकीअंतर्गत आणि यामध्ये 80हून अधिक विद्यमान खासदारांची गच्छंती होण्याची चिन्ह आहेत। ज्या खासदारांची कामगिरी चांगली नाही त्यांच्या मतदारसंघामध्ये किमान 3 नव्या चेहऱ्यांची यादी पाठवण्यास प्रदेश भाजपला सांगितलं गेलंय। या सगळ्या निकषांच्या आधारे गुरुवारी केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये मंथन झालं आणि त्यावर शुक्रवारी चर्चा झाली पहाटे 3 वाजेपर्यंत आणि त्यामध्ये या संदर्भात विचारमंथन झाल्याचं कळतंय। अगदीच यानंतर आपण पाहूयात सामना वृत्तपत्रात नेमकं कोणती ठळक बातमी छापण्यात आली आहे ती। खरं तर सामना या वृत्तपत्रातून शिंदे गटावरती निशाणा साधण्यात आला। विधान भवनात आमदार महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यामध्ये काल वाद झाला होता आणि त्याच अनुषंगाने आता ही बातमी महत्त्वाची मानली जाते। विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान भवनाच्या लॉबीमध्येच शिंदे गटात गँगवॉर भडकले। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांना अक्षरशः भिडल्याचं पाहायला मिळालं, अशी बातमी खरं तर ही सामन्यामध्ये छापण्यात आली आहे। शिवीगाळ करत दोघे देखील एकमेकांच्या अंगावरती धावून गेले, जोरदार धक्काबुक्की झाली असं देखील सामनात लिहिण्यात आलंय। तर दादा मंत्र्यांच्या इज्जतीचा सर्वांच्याच समोर यावेळेस पार भुसा झाल्याचं म्हणत दादा भुसेंवरती देखील निशाणा साधण्यात आलाय। या घटनेचे तीव्र पडसाद सभागृहात उमटल्याचं देखील यावेळेस सामनात लिहिण्यात आलंय। तर बाहेरचं गँगवॉर विधान भवनाच्या पायरीपर्यंत पोहोचण्याची टीका ही विरोधकांनी केल्याचं पाहायला मिळालं। खरं तर या संपूर्ण राड्यानंतर विरोधकांनी देखील विधानसभेत आवाज उठवला होता। यावेळेस काही वेळ गदारोळ देखील झाला होता। तर विधान परिषदेत विरोधकांनी या राड्यामागचं जे कारण आहे ते स्पष्ट झालं पाहिजे असं देखील यावेळेस आता सवाल खरं तर ही मागणी केली जाते। आग्रह धरत सभागृह डोक्यावरती ठेवून विरोधकांनी यावेळेस कामकाज तहकूब देखील केल्याचं आपल्याला समजत आहे। खरं तर ही सामन्यातील महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। तर महाराष्ट्र टाइम्सची ठळक हेडलाईन काय तर महाराष्ट्र टाइम्समध्ये राज्यात सुधारित NPS असं म्हणत महाराष्ट्र टाइम्सनं ही हेडलाईन केलेली आहे। यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना देण्याचं जाहीर करण्यात आलंय। मुख्यमंत्र्यांनी सभागृहात ही घोषणा केली आहे। यामध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील म्हणजेच NPS या बाजारामधील चढउतारामुळे निर्माण होणारी गुंतवणूकविषयी जोखीम राज्य शासन स्वीकारेल अशी घोषणा करत राज्यात 1 नोव्हेंबर 2005 रोजी आणि त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांकरता सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत जाहीर केलेला आहे। या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी विकल्प दिल्यास त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% इतकं निवृत्ती वेतन आणि त्यावरील महागाई भत्ता वाढ तसंच निवृत्ती वेतनाच्या 60% इतकं कुटुंब निवृत्ती वेतन आणि त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळणार आहे।
यानंतर पाहुयात गुजरात समाचारमध्ये नेमकी कोणती ठळक बातमी आहे। राज्यसभेचे 31 खासदार हे अब्जाधीश असल्याची बातमी यावेळेस गुजरात समाचार या वृत्तपत्रात देण्यात आली आहे। गुजरातमधील 11 खासदारांची एकूण संपत्ती हे 1183 कोटी असल्याची देखील माहिती समोर आली आहे। लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यास काही तास उलटत असतानाच आता असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मर्स अर्थातच एडीआरनं शुक्रवारी विद्यमान खासदारांवरील गुन्हेगारी खटले आणि गेल्या आठवड्याभरात राज्यसभा निवडणुकीनंतर त्यांच्या मालमत्तेचं विश्लेषण करणारा अहवाल हा प्रसिद्ध केला। एकूण मालमत्ता रुपये 19,602 कोटी रुपये या खासदारांपैकी 31 म्हणजेच 14% अब्जाधीश आहेत। शिवाय भाजपच्या खासदारांची एकूण संपत्ती ही 3,360 कोटी असल्याची देखील माहिती कळते। तर असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मर्स या आणि नॅशनल इलेक्शन वॉच यांनी ही संपूर्ण माहिती सांगितली आहे। तर एकूण 233 खासदार राज्यसभा खासदारांपैकी 225 सदस्यांची संपत्ती आणि गुन्हेगारी प्रकरणांवरती लक्ष ठेवण्यात आल्याचं देखील कळत आहे। तर महाराष्ट्रात 1 जागा रिक्त आहे आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये 4 जागांवरती निर्णय होणं बाकी असल्याचे कळत आहे। तर 3 खासदारांचं प्रतिज्ञापत्र विश्लेषणासाठी उपलब्ध नव्हतं, त्यामुळे आता 225 खासदारांच्या प्रतिज्ञापत्रांचं विश्लेषण देखील करण्यात आलं आहे। आता पाहूया टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन काय। तर टाइम्स ऑफ इंडियानं 9 हर्ट्स इन लो इंटेन्सिटी आयडी ब्लास्ट इन बेंगलुरू कॅफे अर्थात 9 जण या स्फोटात जखमी झालेले होते। काल बेंगळुरूमधल्या कॅफेत हा स्फोट झालेला होता। शुक्रवारी दुपारी बेंगळुरूच्या टेक कॉरिडॉरमधल्या एका लोकप्रिय क्विक सर्व्हिस रेस्टॉरंटमध्ये टायमर चालवलेल्या बॉम्बचा हा स्फोट होऊन यामध्ये 9 जण जखमी झालेले आहेत। त्यापैकी 3 जण गंभीर असल्याचं कळतंय। एका अज्ञात व्यक्तीनं हा बॉम्ब बॅगेत टाकलेला होता। त्यानंतर ती व्यक्ती तिथं आधी आली, तिथं जेवणाची ऑर्डर देण्यात आली, कॉफी घेण्यात आली आणि त्यानंतर ती व्यक्ती तिथून निघून गेली आणि त्यानंतर हा सगळा ब्लास्ट झाला। या सगळ्या प्रकरणी आता चौकशी सुद्धा केली जाते। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याला इम्प्रोवाइड्स असं म्हटलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणी आता चौकशीचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत।